जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. वाजलेले आहेत आत्ता 1 आणि उरकलेले आहे. उठलेलं सकाळी. आज ॲक्च्युली असं सीन आहे की आज आहे गणेश जयंती. सो तुम्हाला तर माहिती आहे, तुमचा भाऊ हा इव्हेंट प्लॅनर. इव्हेंट म्हणजे सगळंच डेकोरेशन. सो आज 2-3 काम आहेत मला, त्याचे ऑर्डर्स आहेत नाही का. सो सकाळी लवकर उठून मार्केटला गेलो, मटेरियल वगैरे सगळं घेतलं, तयारी केली आणि आता कामावर निघालेलं आहे. आजचा दिवस मला असं वाटतंय तुम्हाला कामच दिसतील आपली, पण कराय पण लागतात ना. कामं केल्याशिवाय पैसे येणार कसे, मग फिरणार कसं आपण. डेली ब्लॉगचा तो सीन आहे नाही का, की ज्या दिवशी काम असेल ना त्या दिवशी डोकं बदल होतं की बाबा काढू काय. पण तुम्हाला मी कमिटमेंट दिली आहे की काही पण होऊ दे, डेली ब्लॉग, रोज ब्लॉग येणार म्हणजे येणार. सो अजिबात स्किप नाही करणार. तुम्ही पण स्किप करू नका व्हिडिओ. सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून टाका लवकर. जाऊया आता, चिराग येतोय, मटेरियल वगैरे घेऊन डायरेक्ट जाऊया. आज तुम्हाला काम पण दाखवतो कसं काय काम करतो मी. जरा ट्रक जाऊया. ॲक्च्युली सीन काय असतो कामावर आहे ना, काम करताना ना हे लक्षात राहत नाही ना काही ब्लॉग वगैरे, म्हणजे भान राहत नाही. त्याच्यासाठी एक प्रॉपर एक माणूसच ठेवणार आहे मी. थोडे दिवस जरा गेले ना, एक प्रॉपर माणूसच ठेवणार आहे की तो शूट करेल नाही का. चालायचं फ्युचर प्लॅन आहेत ते. सध्याला आपल्याला आपलीच घासायला लागते, आपली लागली. अजून एक माणूस ठेवतो त्याची अवघड काम चालायचं. सो चला, कसं काय होतं आज दिवसभरात बघत राहा. कालचा ब्लॉग बघितला नसेल तो पण जाऊन पहा. चला. तो मंडळी हे बघा, ही तर आमची हाल, ही तर आमची परिस्थिती आणि आमची तोंडण हे तर बघा. आणि काय तुम्हाला सांगू आता, माझी व्यथा आहे ते बरं आहे. चला चाटू उठ. तो कसला उठतोय तेव्हा, त्याच्या आज जरा बोकांडी गेल्याशिवाय ना उठायचा ते. उठ. कसं काय करायचं, समोर एक गाबडं बसलो, तिकडे एक गाबडं बसले. ही उठली, हे हुशार आहे, हे जरा डंगरे. अलग जाए भाड़ में, मौज मस्ती नहीं रुकनी चाहिए. हमारे इधर ऐसा ही आता उठले. चला. Meanwhile, सो दिस इज हाऊ आय स्पेंट माय डे. कळलं का, असं असतं भाऊ, अवघड असतं. त्यामुळे ज्या दिवशी मला काम वगैरे असेल ना त्या दिवशी ब्लॉग होतच नाही माझ्याकडून नीट. म्हणजे कसं असतं, तिथं काम करायचं का कॅमेरा चालू करायचा, आणि समोर क्लायंट असल्यावर क्लायंट समोर नाही ना असं काय करता येत नाही का. त्यामुळं तर आता 2 कामं होती मला, ती उरकली मगाशी आणि खाल्लं पिल्लं आणि मग डायरेक्ट घरी आलो. म्हणलं घरी जाऊनच ब्लॉग कंटिन्यू करा. अवघड काम आहे का नाही, कुठं नाही सांगत. कंबार्ड मान पिन सगळं जाम होते, पण करायला लागते. कमवायचं म्हणल्यावर सेकंडरी, म्हणजे असं नाही ना मी पूर्ण यूट्यूबवरच आहे माझं, म्हणजे 100% इन्कम पण यूट्यूबवर नाही ना, तसं नाही ना. माझं सेकंडरी, यूट्यूब सेकंडरी आहे. मेन बिझनेस इव्हेंट प्लॅनर मी नाही का. विषय असा आहे, तर 8:30 वाजल्यात. रिबॉकच्या शोरूमला जायचं आहे. 9 वाजता शोरूम बंद होईल. 8:30 आत्ता वाजलेले आहेत. मला वाटतं येणार आहे का तू? मग चड्डेव आज तुम्हाला काय म्हणतो, हे काय उरकलं की तुम्हाला फक्त पेंट घालायचं काय उरक. मग ये चिऱ्यावरचं उरकला असेल तर, नाही तर जाऊ दोघंच.
बुटाड बंद झालं तर अवघड होईल. बुटाड हे करायचं आहे, एक्सचेंज करायचं आहे बुट रिबॉकचा. हां पांढरा सीन असं आहे. एक रिबॉकचा शूज आहे, तो जरा एक्सचेंज करायचा आहे, त्यासाठी जायचं आहे. 9 वाजता बंद होतं, 8:30 वाजलेले आहेत. जाता येईल, 5 मिनटाचंच अंतर आहे घरापासून, त्यामुळे काही एवढा सीन नाही. बाय द वे मी काय बोलत होतो, हां हे यूट्यूब माझं सेकंडरी आहे, म्हणजे पॅशन आहे माझं. मला काहीच नाही, इन्कम येत नाही, पण जे मी ॲक्च्युअलमध्ये काम करतो ते मला करणं गरजेचंच आहे. म्हणजे तिथून मला इन्कम येते तेव्हा मी यूट्यूबला लावतो आहे आउटपुट. म्हणजे ट्रॅव्हल वगैरे हे ते मी तिकडून कमवतो आहे, यूट्यूबला इन्व्हेस्ट करतो आहे, असा सीन झालेला आहे माझा. त्यामुळं मला तिकडं पण 100% फोकस करणं गरजेचं आहे. कधी कधी मग फोकस म्हणजे मी चलबिचल होतं, इकडं बघू का तिकडं बघू, पण दोन्ही पण मी मॅनेज करतो, असं सीन आहे. भरपूर जण पण असं म्हणले नाही का, काय 2 व्हीलरवर फिरतो वगैरे बघत, आणि अजून काय फिरके जरा नाही का, म्हणजे सारखं फेर असं तसं भरपूर गोष्टी आहेत. पण कसं आहे, सगळं बघून करायला लागतं नाही का, सगळं मॅनेजमेंट बघून करायला लागतं. एवढं पण इन्कम नाही. आणि आत्ता म्हणाय गेलं तर एखाद्या IT वाल्यापेक्षा जास्त इन्कम आहे तसं माझं म्हणाय गेलं तर. पण सीन असं आहे की काही आपण जे कुटाने केलेले आहेत, लाईक पास्टमध्ये मी जे कुटाने केलेले आहेत, म्हणजे पास्टमध्ये मी अशा पब्लिकसोबत होतो की खिशात रुपया नाही, पण दिखावा धतिंग शूटिंग लाख मोलाची नाही का, अशा पब्लिकसोबत मी फिरायचो. म्हणजे खिशात पैसे नाही त्यांच्या, पण तरी धतिंग शूटिंग आपल्याकडं लय हे खर्च करायचा, हे ते त्यांच्यात राहून मी पण तसा झालतो. 1-1.5 वर्ष जेवढं कमवायचो ना त्याच्या डबल माझा खर्च होता त्यांच्या नादी लागून नाही का. बरंच धतिंग शूटिंग, इकडं हे घे ते घे, ह्याला उडव त्याला उडव, मॅरेटला उडव, 10-10 हजाराच्या रूम हे ते म्हणजे लय अति माज केला. आणि तो माज मला आत्ता नडतोय. नाही तर मी आत्ता आहे ना इतका कॅपेबल आहे ना, ट्रॅव्हल महिन्यातून 4-5 ट्रॅव्हल करायचो. मोठी गाडी जरी घेतली त्याचा हप्ता पण मी असा भरेल, असा एवढं माझं इन्कम आहे. पण जुने जे कुटाने केलेत त्याचे हप्ते भरतोय मी आता. त्याच्यामुळं जरा मी शांत आहे. एवढं जरा नेल झालं की जाम करून टाकू. आणि मग त्याचे टोमणे देते ते, वर्ष झालं यूट्यूबला दिलं आहे, तू काही इन्कम नाही, काही कमाई नाही, नुसतंच फिरतोय असं तसं हे ते त्यांना पण दाखवून देऊ मग, आहे का नाही. सध्या कसं आहे, मला कमवणं गरजेचंच आहे. मला आहे ना, म्हणजे एक वेळ 2 दिवस मी ब्लॉग नाही टाकणार, पण मी माझं काम नाही मिस करू शकत, कारण तिथून मला मेन इन्कम आहे. पैसे असतील तर डोकं चालतं आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे किती तुम्ही इंटेलिजंट असाल, पण तुमच्या खिशात पैसे नसेल ना, 0 व्हॅल्यू तुमची 0. बाबा शुभशिवर करू होईल मी, आणि शोरूम बंद होईल. शोरूमला जाऊया आणि परत येऊन गप्पा मारूयात. परत तुटली वाटतं गाडी, अवघड आहे. काही ठिकाणच आपल्याला गाड्या अवघड झालं आहे सगळं. सो गाईज चला. कसे हे कोण का असं म्हणतोय. मी बारकोड स्कॅन करून फक्त फोटो ऍड करायचा. हा का, आत्ता करू आल्यावर केला मी स्कॅन, केलं फोटो ऍड करायचा. चल पहिले शोरूमला जाऊन येऊ. सो गाईज चला शोरूमला जाऊन येतो. नहीं डिलीवरी लेने जा रहे, बूट की डिलीवरी. चला. सो गाईज पोच गए. अरे 2 व्हीलर हां इथं लाव, इथं समोर डायरेक्ट ह्याला रिबॉकमधून घेऊ बूट. हां शॉपिंग करून टाक मग आता, जेवढी लागते तेवढी. ह्यातलं एक शूज काढ, ह्यात एक शूज आहे 599. अरे पण त्यातून 40% ऑफ आहे ना त्याला. 6599चं 40% म्हणजे. सो मंडळी उरकलेलं आहे, झालेलं आहे काम. आणि शूज इथले काय एवढे खास नाही ना. पोमा आहे भाऊ, पोमाचा नाद नाही करायचा. 70 रोडला आता बड्डेची शॉपिंगला चक्र होणारच आहे म्हणा आपल्या. गिफ्ट्स वगैरे नाही का, म्हणजे जे इच्छुक आहेत गिफ्ट्स देणारा मला, त्याला घेऊन जायचं पुमाला न्यायचं. आता सध्या तर आपल्याला उचलून घरी जायचं आहे, कारण दिवसभर कामं करून वैतागलेलो आहे मी. आरामाची मला लय गरज आहे सध्या. चला. सो गाईज 11 वाजलेले आहेत आणि घरी आलो, फ्रेश वगैरे होऊन बसलो आहे निवांत. आवडत आम्ही दिवसभर आज कामं केली, त्याच्यामुळं वैतागलेच झालं आहे माहिती आहे का. असंच असतं, ज्या दिवशी कामं असतील ना त्या दिवशी लय अवघड होते. मग लॉग पण व्यवस्थित होत ना, आणि काहीच होत नाही. म्हणजे हे बी नाही ते बी नाही, चालायचंच, कामधंदे करायला लागतात. सो आजसाठी एवढंच. डन फॉर द डे.
भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या व्हॅलेंटाईन डे. बघा तुमच्या भावाचं व्हॅलेंटाईन चुकून दिसेल तुम्हाला. अजिबात स्किप करू नका, बघत राहा. बाय बाय, गुड नाईट.